मूळव्याधाच्या काही अवस्था आहेत, जसं काहींचं पोट साफ होतं, काहींचं बिलकुल होत नाही. आता आपण जाणून घेऊ की ज्यांचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होतंय परंतु त्यांना मूळव्याधाचा त्रास आहे. मग अशा वेळेस तुम्ही ताक घेऊ शकता, ताकामध्ये ओवा टाकून घेऊ शकता. दुपारी जेवणानंतर ताकात जर काही ओवा पूड किंवा सैंधव मीठ टाकून जर पिलं, त्यामुळे तुमचे गॅसेसही कमी होतील आणि मूळव्याधीच्या संदर्भातील वेदना सुद्धा चांगल्या पद्धतीने थांबतात. ज्या ठिकाणी पचनशक्ती मंदावलेली आहे, जाठराग्नी मंद झालेला असेल, त्याच ठिकाणी ताकाचा उपयोग करा. ताकाचा उपयोग करण्यासाठी तुम्ही आणखीन एक चांगल्या प्रकारे जर बोललं तर चित्रक सिद्ध ताकाचा प्रयोग करता येईल. चित्रकाचं जे चूर्ण आहे ते दह्यामध्ये चांगलं मिसळायचं, त्याचा चांगला असा जाडसर लेप मडक्याच्या आतमधून करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकून ते दही विरजन लावायचं आणि ज्यावेळेस ते दही सिद्ध होईल त्यावेळेस या दह्यामध्ये पाणी 1/4 पाणी टाकून चांगलं ते घुसळलं की हे ते जे ताक तयार होतं किंवा जे लोणी तयार होतं याने मूळव्याधाला खूप चांगल्या पद्धतीने फरक पडतो. मूळव्याधाची जी सूज आहे, ठणका आहे, त्याबरोबर अपचन असल्यास किंवा अपचन होऊन जर पोट फुगत असल्यास तर ह्या ताकाने खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो.